पुरणपोळी म्हटलं की सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न। कुठलाही सणवार आला की पुरणपोळी ही आवर्जून बनवली जाते। बऱ्याच जणांना पुरणपोळी ही खूप अवघड वाटते। तर आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्यांना पुरणपोळी जमत नाही। तर पुरणपोळी बनवण्याची अगदी साधी सोपी पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात। सर्वात आधी आपण इथे पुरण बनवून घेऊयात। त्यासाठी मी इथे अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे। आता ही चण्याची डाळ आपल्याला 2 वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे। या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेव्हाही आपण पुरणपोळीसाठी डाळ घेणार आहोत ती डाळ चांगल्या क्वालिटीची घ्यायची आहे। त्यामुळे पुरण छान बनतं व त्याची टेस्ट ही छान लागते। आता इथे मी कुकर मध्ये डाळ शिजून घेणार आहे। आता इथे अर्धा किलो डाळ म्हटलं तर 3 वाटी साधारण डाळ आहे। यासाठी आपल्याला डाळीच्या दुप्पट आपण पाणी घेणार आहोत। आणि जर का आपण कटाची आमटी बनवणार असाल तर डाळीच्या वर 2 इंचापर्यंत पाणी घालणार आहोत। आता यामध्ये रंग छान येण्यासाठी मी इथे थोडीशी हळद घातलेली आहे व ऍसिडिटी होऊ नये म्हणून थोडंसं तेल किंवा तूप घालायचंय। आता आपल्याला कुकरवर झाकण लावून साधारण 6 ते 7 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता पुरणपोळी बनवण्यासाठी पीठ मळून घेऊयात। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मैद्याचा वापर मी इथे केलेला नाहीये। आता बऱ्याच जणांना गव्हाच्या पिठाची पुरणपोळी जमत नसेल तर मी काय करायचं, 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं व 1 वाटी मैदा घ्यायचा आहे। जर अगदी तुम्ही सुगरण असाल तर तुम्हाला गव्हाच्या पिठाची पुरणपोळी व्यवस्थित जमते। एक गोष्ट इथे तुम्हाला पुरणपोळी बनवताना लक्षात घ्यायची आहे की हे पीठ अगदी मैद्याच्या चाळणीने तुम्हाला चाळून घ्यायचंय, तरच तुमची पुरणपोळी अगदी परफेक्ट बनेल, कुठेही फाटणार नाही। आता इथे मी चवीसाठी मीठ घेतलेलं आहे व थोडंसं तूप ऍड केलेलं आहे। यामुळे आपली पुरणपोळी अगदी खुसखुशीत छान होतील। आता थोडं पाणी टाकून आपल्याला इथे घट्टसर पीठ मळून घ्यायचंय। आता पोळीला कलर छान यावं म्हणून इथे मी थोडंसं पाण्यामध्ये हळद घालणार आहे। हळद घालायचं इथे मी विसरल्यामुळे आता घालत आहे। सुरुवातीलाच पीठ मळताना या हळदीच्या पाण्याने पीठ मळून घ्या, यामुळे पुरणपोळीला खूप छान कलर येतो। आता इथे मी एक पीठ भिजवण्याची ट्रिक सांगते, यामुळेच ना आपली पुरणपोळी अगदी मऊसूत आणि अगदी ओठाने खाता येईल इतकी मऊसूत होणार आहे। आता हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं, त्यामुळे ही पुरणपोळी अगदी छान अशी तयार होते। यासाठी या पिठाची आपण छान अशी पोटली बांधून घेतलेली आहे। त्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचंय। साधारण आपण याला 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवणार आहोत। या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा, यामुळे पोळी अगदी मऊ लुसलुशीत तयार होते। अगदी ओठाने खाता येईल इतकी ही पुरणपोळी छान बनते। तोपर्यंत आपण गूळ फोडून घेणार आहोत। गूळ इथे मी साधारण थोडी आपली डाळ होती तेवढेच मी इथे गूळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता। गूळ इथे आपण मऊ घ्यायचा आहे। शक्यतो तुम्ही चांगल्या क्वालिटीचाच गूळ घ्या, म्हणजेच ऑर्गॅनिक पद्धतीचा। गूळ इथे आपलं छान फोडून तयार आहे। आता आपण डाळ कशी शिजली आहे ते पाहणार आहोत। डाळ इथे आपली छान शिजून रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण डाळ शिजवणार आहोत। आता जे पाणी उरलेलं आहे ना, त्याची आपण कटाची आमटी बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला हे पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। शक्यतो आपण यामध्ये थोडंही पाणी ठेवायचं नाहीये, नाही तर आपलं हे पुरण पातळ बनेल। या डाळीला आपण संपूर्ण कोरडं केलेलं आहे। आता यामध्ये गूळ घालणार आहोत। आता बरेच जण काय करतात, गूळ घालायच्या आधीच या डाळीला वाटून घेतात, पण यामुळे पोळीची टेस्ट बिघडते। त्यासाठी शक्यतो तुम्ही डाळीमध्येच गूळ घालून शिजवा। ही डाळ जेव्हा गुळामध्ये शिजते तेव्हा खूप छान टेस्ट लागते व त्यामुळे ही पोळी टेस्टी लागते। हे गूळ आणि डाळ व्यवस्थित एकजीव होण्यासाठी आपल्याला इथे साधारण 7 ते 8 मिनिटं लागणार आहे। तोपर्यंत आपण पीठ पाण्यामध्ये भिजवत ठेवलं होतं ते बघूयात। हे पीठ पाण्यामध्ये ठेवल्यामुळे बरेच जणांना प्रश्नही पडला असेल, हे पीठ पातळ झालं असेल, पण असं अजिबात होत नाही। पीठ अगदी मऊसूत भिजल्या जातं। एक्स्ट्राचं पाणी आपण इथे काढून घेणार आहोत। आता ही पोटली सोडून घेऊयात आणि यातील हे पीठ आपण साईडला करून घेऊया। आता यामध्ये थोडंफार पाणी गेलं असेल तर अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कारण आपल्याला पुरणपोळीसाठी असंच पीठ लागणार आहे। तर आपलं हे पीठ अगदी व्यवस्थित छान भिजलेलं आहे। आता पुन्हा एकदा आपल्याला याला मऊसूत मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळत असताना आपल्याला इथे थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे, यामुळे हे पीठ हाताला चिकटणार नाही। आणि तुम्ही इथे बघू शकता आपलं पीठ किती छान भिजलेलं आहे। जर हे पीठ तुम्हाला अगदी घट्ट वाटत असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं पाणी घालून मळू शकता। जर का पीठ पातळ झालं असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडंसं पीठ ऍड करू शकता। आता इथे पीठ मळून रेडी आहे। जो गूळ आणि डाळ आपण शिजत ठेवलेली आहे ते देखील आपलं इथे रेडी झालेलं आहे। याला आपण मिक्सर मधून काढून घेणार आहोत, म्हणजेच मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे। हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे छान वाटल्या जाईल। पण अगोदर मी इथे जायफळ आणि वेलची पूड घालणार आहे। तुम्हाला आवडत नसेल तर इथे तुम्ही स्किप करू शकता। थोडं हे मिश्रण घेऊन आपण मिक्सर मधून बारीक वाटणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता पुरण अगदी बारीक वाटून तयार आहे।
पुरणपोळी बनवताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, हे गव्हाचं पीठ अगदी चिकट आणि मऊ मळलेलं पाहिजे। त्यासाठीच आपण इथे या पिठाची पोटली बांधून ठेवलेली होती। आता इथे मी पीठ अगदी कमी घेतलेलं आहे आणि पुरण जास्त घेतलेलं आहे। पीठ आपलं अगदी व्यवस्थित सॉफ्ट असल्यामुळे कितीही पुरण घातलं तरी पोळी फाटत नाही। आता या पिठाची मी इथे थोडीशी वाटी तयार करून घेणार आहे। यासाठी मध्यभाग इथे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि या पद्धतीने पुरण भरून पुरणाच्या गोळ्याला आतमध्ये प्रेस करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने फिरवल्याने पुरण आपोआपच आत जाईल व पिठाचा उरलेला एक्स्ट्रा भाग आपण या पद्धतीने दाबून घेणार आहोत किंवा तुम्ही ते काढून टाकू शकता। आता या पद्धतीने हाताने गोल फिरून घ्यायचं व त्याला प्रेस करायचंय। यामुळे आतील पुरण सगळीकडे एकसारखे स्प्रेड होईल। आता थोडंसं पीठ घालून आपण इथे लाटून घेणार आहोत। पुरणपोळी बनवताना पिठाचा जास्त वापर करायचा नाहीये, यामुळे पोळी वातट होते। आता अगदी इथे हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे। यामुळे पुरण ही अगदी व्यवस्थित पसरतं व पोळी देखील फाटत नाही। तुम्ही इथे बघू शकता पुरण अगदी व्यवस्थित सगळीकडे पसरलेलं आहे आणि अगदी पातळ ही पुरणपोळी लाटून घेतलेली आहे। आता ही पुरणपोळी शेकून घेऊयात। तवा देखील छान गरम झालेला आहे। पोळी शेकताना आपल्याला गॅस बारीक किंवा मोठा ठेवायचा नाहीये, मध्यम गॅस आपल्याला ठेवायचा आहे। पुरणपोळी आपल्याला छान अशी खरपूस शेकायची आहे आणि ही पोळी जसजशी भाजत जाईल तसतशी फुगत जाते। तुम्ही बघू शकता किती छान पोळी फुगलेली आहे। पोळी खमंग शेकली तरच खूप छान लागते, त्यासाठी पोळीला छान शेकून घ्यायचंय। पुरणपोळी बनवताना काही गोष्टीची काळजी घेतली ना आपली पोळी कधीच बिघडत नाही। मी सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा, यामुळे तुमची देखील पोळी अशी छान तयार होणार आहे। तर सर्व पोळ्या आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत। तुम्ही जर का या सगळ्या टिप्स वापरून पुरणपोळी बनवला, तुम्ही पहिल्यांदाच जर का बनवत असाल तरी देखील पोळी बिघडणार नाही। यावर हवं तेवढं तुम्ही तेल घालून यावर तुम्ही मस्त तूप घालून असेच देखील खाऊ शकता किंवा दुधासोबत किंवा कटाच्या आमटीसोबत देखील ही पोळी खूप छान लागते। तर या पद्धतीने पोळी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूप आवडेल। आणि जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।